माझ्या वडिलांना आराम करायला भेटला नाही शेवटी. त्याचं कारण सुखाचे दिवस भेटले नाही याचा अर्थ. ज्यावेळेस त्यांना शेळ्या घेऊन दिल्यानंतर राखत असताना 2 वर्षच शेळ्या राखल्या. जास्त वर्ष पण नाही राखल्या त्यांनी. पण पहिलं वर्ष राखले, दुसऱ्या वर्षी राखत असताना 2-4 वेळा पडले असं नंतर सांगितलं त्यांनी. ते पडल्यानंतर त्यांना होता शुगर. एकाच ठिकाणी 2-3 वेळा पडल्यामुळं त्या पायातलं जे जखम होतं खूप नासल्यासारखं झालं होतं. म्हणून त्यांना त्रास व्हायला चालू केला. 2 महिन्यानंतर त्रास व्हायला चालू झाला. त्रास झाल्यानंतरही 2-4 दिवस व्यवस्थित, म्हणजे कारण ते खूप स्ट्रॉंग होते. चालत असताना 5व्या दिवशी 2-4 दिवस राखत असताना अचानकच त्यांना त्रास व्हायला लागला. पाय सुजायला लागला, हलकं डोक्याला चक्कर आल्यासारखं, ताप यायची. मग ते एके दिवशी असंच शेळ्या राखत असताना घरी आले. मग संध्याकाळी येऊन मला खूप त्रास व्हायला लागला असं बोलले. त्या दिवशी पण तसंच खूप त्रासात झोपले ते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना असं भास झालं की साप वगैरे, करड वगैरे फुकला की काय. साप चावावं तर पायावरती कुठं खरंच नव्हते, काय नव्हते. तर शंका आल्यामुळे त्यांनी, आमच्या गावात मंत्र घालतात सापाचं, कुठलंही विषारी साप असलं तर त्याच्यावरती मंत्र घालून ते नीट करतात. माझं गाव म्हणजे रमतापूर, नांदेड जिल्ह्यामध्ये येतो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तेच आहे म्हणून असं ब्लेड मारले. ब्लेड मारल्यामुळं वडिलांच्या पायाला रिॲक्शन झाला. रिॲक्शन असा झाला की अवघ्या 5 मिनिटामध्ये त्यांच्या पायाची सूजन वाढली. सूज वाढल्यानंतर ते एकदम घाबरले. असे घाबरले की त्यांची BP लो झाली. मग त्या क्षणाला आमचे मोठे वडील, त्यांचे भाऊ मोठे, वडिलांचे मोठे भाऊ, त्यांनी त्या क्षणाला परत रिक्षा करून हानेगावला गेले. हानेगावून परत देगलूरला गेले. देगलूरला गेल्यानंतर ज्या ठिकाणी सापाचं विष काढून टाकतात असं एक हॉस्पिटल आहे देगलूरमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांनी बोलले की झालं, माझं काम इथून झालं, पण आता जे तुम्हाला श्वास घेण्याचा जे त्रास आहे, ते त्रास माझ्याकडे BP लो, शुगर जे आहे ते आपले देगलूरमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्या प्रयागराज हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की 4 दिवस त्यांनी असंच ठेवून घेतले. असंच म्हणजे BP लेवल झाल्यानंतरही ठेवले. आणि त्यानंतर ते ठेवल्यानंतर आम्हाला सांगायला पाहिजे होतं आधीच 2 दिवस, पण त्या